नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये भरती होणार आहेत। 20,000 पेक्षा जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत। तुम्ही मागे न्यूजपेपरमध्ये ऍडही बघितलेली असेल। तसेच त्यामध्ये कोणत्या कोणत्या पदाची भरती होऊ शकते, त्यानंतर जागा किती असू शकतात, त्यानंतर प्रत्येक पदासाठी तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती काय असू शकते, त्याच्यानंतर वयोमर्यादा, त्यानंतर तुम्हाला जे काही लायसन काढायचं आहे, तर अवजड वाहनाचं जे काही लायसन आहे, अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे, तर तो परवाना कोणत्या पदासाठी आहे, त्यानंतर कोणत्या पदासाठी बॅच बिल्ला आवश्यक आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेणार आहोत। तर मागे मी 2 ते 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। ठराविक जे काही पद आहेत तर त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते, वयोमर्यादा, त्यानंतर तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम कोणता असणार आहे, त्यानंतर पेपरचा जो काय पॅटर्न आहे तर तो पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, त्या सर्व गोष्टींची माहिती मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर तो जर व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते व्हिडिओ बघू शकतात। तर मित्रांनो, एसटी महामंडळाची जी काही भरती होणार आहे तर त्या भरतीसाठी आपले एक स्पेशल बॅच त्या ठिकाणी सुरू होत आहेत। ओके, तर ह्या बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोज लाईव्ह लेक्चर्स करायला भेटणार आहेत। त्यानंतर सर्व विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत। त्यानंतर टेस्ट सिरीज असेल, टेस्ट सिरीज पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। आणि त्यानंतर बघा, त्यासाठी 4 विषय महत्वाचे आहेत: मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके। बघा, ह्या 4च विषयांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। तर तुम्ही एसटी महामंडळाची जी काही भरती होणार आहे तर त्या भरतीची पूर्णपणे तयारी ह्या 4 विषयांवरती करू शकतात। हे 4च विषय तुम्हाला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत। ही जी काही भरती आहे तर ही भरती सरळ सेवाने होत असते। ओके, तर मित्रांनो, आता आपली जी काही भरती आहे तर ती भरती आपली 4 ते 5 महिन्यानंतर होऊ शकते। तर मागे आपले राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 150 दिवसांचा कालावधी दिलेला आहे सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी। 150 दिवसांचा कालावधी नंतर आपली जी काही मेगा भरती आहे तर ती मेगा भरती त्या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो बघा, मागे ज्यावेळेस निवडणुका होणार होत्या तर त्याच्या अगोदर एक मेगा भरती आलेली होती, तलाठी भरती आलेली होती, त्याच्यानंतर ग्रामसेवक भरती, त्याच्यानंतर वनरक्षक भरती, खूप साऱ्या पदांच्या जागा त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, आताही पुढे निवडणुका होणार आहेत, त्या अगोदर मेगा भरती ही आपली 100% होऊ शकते मित्रांनो, आणि होणारच आहे मेगा भरती। बघा, 150 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपली जी काही मेगा भरती आहे तर ती भरती त्या ठिकाणी होणार आहे। 150 दिवस म्हणजे 5 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी मित्रांनो दिलेला आहे। तर 5 महिन्यानंतर आपली भरती त्या ठिकाणी होऊ शकते। ओके, तर तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे। ज्यावेळेस तुमची जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ नसतो। 40 ते 45 दिवसामध्ये, 1 ते 1.5 महिन्यामध्ये पेपर त्या ठिकाणी होऊन जातात, त्यामुळे तुमचा अभ्यास त्या ठिकाणी परिपूर्ण होत नाही। तर मित्रांनो, आता आपल्याकडे 4 ते 5 महिने आहेत, तर 4 ते 5 महिन्यामध्ये जर आपण परफेक्ट अभ्यास केला तर आपल्याला सरळ सेवाचं कोणतं ना कोणतं जे काही पद आहेत, कोणती ना कोणती पोस्ट त्या ठिकाणी भेटून जाऊ शकते। बघा, सरळ सेवेसाठी मित्रांनो हे 4च विषय महत्वाचे असतात: मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके। हे 4च विषयांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट करायचा आहे। त्याची एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे, त्यानंतर त्याचे जे काही लेक्चर्स आहेत ते पण बघायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दलही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच येईलच। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। 8669391631 यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटून जाईल। ओके, तर आता आपण सविस्तर इन्फॉर्मेशन मित्रांनो बघूयात। तर मित्रांनो, पहिले जे पद आहेत बघा, चालक तथा वाहक कनिष्ठ। बघा, यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय लागते? शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण। ओके, त्यानंतर तुम्हाला मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे, तरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आणि बघा, यासाठी तुम्हाला बघा, चालक आणि वाहक यासाठी शैक्षणिक पात्रता असेल, त्याच्यानंतर पेपरचा जो काही पॅटर्न असेल, त्याच्यानंतर जे काही सर्व आहेत बघा, पेपर पॅटर्न आणि निवड पद्धती, सर्व जी काही प्रोसेस आहे ती चालक आणि वाहक या पदासाठी सेम आहेत, लक्षात घ्या। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, चालकाचे पेपर सेपरेट होतील आणि वाहक जो काही कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे त्यांचे पेपर सेपरेट होतील का? ओके, तर मित्रांनो, याचे जे काही पेपर आहेत तर पेपर हे सेपरेट नाही होणार, एकच पेपर त्या ठिकाणी होऊ शकतो। बघा, आता 2019ला ऍड आली होती, त्यावेळेसही सेम पॅटर्न या ठिकाणी फॉलो केलेला होता आणि आता तो सेम पॅटर्न त्या ठिकाणी असू शकतो। ओके, त्यामध्ये चेंजेस नसू शकतात 99%। जर काही चेंजेस झाले, बघा, चालकाचा जे काही पेपर आहे तो सेपरेट झाला किंवा वाहकचा जो काही पेपर आहे तो सेपरेट झाला, त्याचं काही अपडेट आलं तर त्या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवलंच। ओके, त्यासाठी सर्वांनी काय करायचं, आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हायचं। बघा, टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणी
भेटत असतं. तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचंय. ओके, ही जी काय पीडीएफ आहे ही पण तुम्हाला आपल्या ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आता बघा, आता चालक आणि वाहक या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात घ्या. 10वी पास तुम्ही पाहिजे, मराठी भाषा तर येतेच, आपल्या इकडे महाराष्ट्रात राहतो म्हणजे त्याला मराठी भाषा येतेच, लिहिता वाचता मराठी विषय आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी असतोच. ओके, आरटीओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा परवाना आणि बॅच बिल्ला त्या ठिकाणी आवश्यक आहेत. बघा, चालक आणि वाहक होण्यासाठी 10वी पास, बॅच बिल्ला, त्याच्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे, लायसन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर हा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या, काय दिलेला आहे, आरटीओ यांच्याकडील वाहनाचा परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. ओके, जर तुमच्याकडे फॉर्म भरत्या वेळी ह्या जर गोष्टी नसेल तरी त्या ठिकाणी चालणार आहेत. ओके, नियुक्ती वेळी बघा, नियुक्तीपूर्वी सादर करणे त्या ठिकाणी आवश्यक आहेत. म्हणजे तुमची ज्या ठिकाणी जॉईनिंग होणार आहे तर जॉईनिंगच्या अगोदर तुम्हाला जे काही लायसन आहेत आणि बॅच बिल्ला आहेत त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहेत. नियुक्तीनंतर नाही दिलेलं, नियुक्तीपूर्वी म्हणजे तुमच्या जॉईनिंगच्या अगोदर, ज्या दिवशी तुमची जॉईनिंग आहे त्याच्या अगोदर या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर मित्रांनो बघा, आता या ठिकाणी तुम्हाला अनुभव पण लागणार आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता, तुमची जी उंची आहे 160 ते 180. ओके, त्यानंतर रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा दोष तुम्हाला त्या ठिकाणी नसला पाहिजे, असल्यास तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होशाल. ओके, यासाठी जी काही पात्रता आहेत, अनुभव आहेत, तर मागील व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकतात. वय बघा 24 ते 38 वर्ष या ठिकाणी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या सर्व गोष्टी मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. त्यानंतर पेपरचा जो काय पॅटर्न आहे तर तो पॅटर्न मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित, इथं बुद्धिमत्ता नाहीये. ओके, तर मित्रांनो यासाठी बघा 50 प्रश्न असतात आणि 100 गुण, 100 गुणांची परीक्षा त्या ठिकाणी तुमची होत असते आणि 50 प्रश्न असतात आणि एका प्रश्नाला 2 मार्क्स असतात, इथे निगेटिव्ह मार्किंग नसते. आणि त्याच्यानंतर तुमची जी काय वाहन चालवण्याची चाचणी आहे तर त्या ठिकाणी होत असते. बघा, वाहन चालन कौशल्याची स्वतंत्र वाहन चाचणी घेण्यात येणार असल्याने प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य राहील. म्हणजे अत्यंत इझी लेवलचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत. मित्रांनो, ह्या विषयांची तयारी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, 8669391631. या नंबरला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आपली बॅच त्या ठिकाणी लवकरात लवकर चालू होत आहेत, बॅच क्रमांक 2. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ती बॅच त्या ठिकाणी जॉईन करता येतील. ओके, आणि परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. बघा, 1.5 तास कालावधी या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत, 50 प्रश्न आणि त्याला 2 मार्क्स प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, लिपिक टंकलेखक कनिष्ठ आणि बाकी इतर जे काही पदं आहेत ITI वरती, त्याच्यानंतर 12वी वरती मित्रांनो, तर याचा जो काही सविस्तर व्हिडिओ आहे तर आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर येईलच. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदासाठी त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहेत किंवा बॅच बिल्ला आवश्यक आहेत या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी घेत आहोत. तर ह्या गोष्टींची ही पूर्णपणे माहिती आपण घेतली असती. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, आहार, जास्त वेळेचा व्हिडिओ त्या ठिकाणी होईल, त्यासाठी आपण हा जो काही पार्ट आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करू. ओके, त्यानंतर तुमच्या पदवीवरती कोणती कोणती पदं आहेत, 12वी वरती, 10वी वरती, तर सविस्तर जो काही व्हिडिओ आहे तर आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच. बघा, आता हे लिपिक टंकलेखक आहे, तुमचं जर फक्त ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अप्लाय करू शकतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग पाहिजे. ओके, नंतर तुमची जर MSCIT झालेली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, असे खूप सारे पदं आहेत एसटी महामंडळामध्ये, अशा खूप साऱ्या पदांची भरती होणार आहे. तुमची 12वी झालेली असेल, ITI झालेली असेल किंवा पदवी झालेली असेल, आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पदवीसाठी कोणती पदं आहेत, त्याच्यानंतर तुमची 12वी झालेली असेल तर कोणती आहे, 10वी झालेली असेल तर कोणती आहे, त्याच्यानंतर ITI झालेलं असेल तर कोणती पदं आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहेत. अगोदरही आपण 3 ते 4 व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये ही सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहेत. आणि तुम्हाला जर ह्या सर्व PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल. ओके, तर आपण यामध्ये स्पेसिफिक काय बघणार आहोत, प्रत्येक पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी हेवी लायसन लागतं का, तर कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बघा अवजड वाहन परवाना लायसन त्या ठिकाणी लागते. त्यानंतर मित्रांनो बघा, सहाय्यक पदाकरिता शैक्षणिक अर्हता. बघा,
आता जी काही भरती आहे तर ती भरती बघा सरळ सेवा पद्धतीने भरती होत असते आणि याच्यामध्ये बघा मोटर मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिक यासाठी बघा अवजड वाहन चालवण्याचा परवाना 3 वर्षात मिळवणे आवश्यक आहे. आता ही जी काही पीडीएफ आहे तर जुन्या जाहिराती आलेल्या होत्या तर त्याची पीडीएफ आहेत मित्रांनो. आता लेटेस्ट जाहिरात अजून आलेली नाही. 2019ला त्या ठिकाणी जाहिरात आलेली होती, त्याच्याच पीडीएफ मधनं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. त्याच्यानंतर बघा शीट मेटल वर्कर बघा हलके मोटर वाहन किंवा LMV चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. ऑटो इलेक्ट्रिशियन DC यांना पण त्या ठिकाणी हे सेम लायसन विद्यार्थी मित्रांनो लागत आहे. त्याच्यानंतर बघा ब्लॅक स्मिथ वेल्डर किंवा टीन स्मिथ वेल्डर त्यांना त्या ठिकाणी लायसन लागत नाही. त्याच्यानंतर बघा पेंटर यांत्रिक उपकरण, त्याच्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, त्याच्यानंतर टायर फिटर यांना पण त्या ठिकाणी लायसन लागत नाही किंवा बॅच बिलला लागत नाहीत. तर मित्रांनो याचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दल डिस्कस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात. ओके, बघा आता वर्ग 1, 2, 3 जी काही पदं आहेत त्या पदांसाठी तुम्हाला अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तर तो लागतो का त्या ठिकाणी बघणार आहेत. बघा निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा परवाना 2 वर्षात सादर करावा लागेल. ओके, जॉईनिंग नंतर तुम्ही 2 वर्षामध्ये जरी सादर केला, वर्ग 1 मध्ये तुमची जर जॉईनिंग झाली यंत्र अभियंता या पदासाठी, तर तुम्ही 2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तर तो जमा करू शकता. त्याच्यानंतर वर्ग 2 वरिष्ठ कनिष्ठ स्तर याला पण त्या ठिकाणी परवाना लागत आहे. त्याच्यानंतर बघा आगर व्यवस्थापक याला पण त्या ठिकाणी परवाना लागत आहेत आणि 2 वर्षात त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकतात. ओके, तुमची जॉईनिंग झाल्यानंतर. ओके, या ठिकाणी बघा लेखा अधिकारी या पदाला लागत नाही ते. त्याच्यानंतर भंडारा अधिकारी या पदाला त्या ठिकाणी लागत नाहीत. त्याच्यानंतर बघा विभागीय वाहतूक या पदाला त्या ठिकाणी अवजड वाहन चालवण्याचा परवाना लागत आहेत आणि 2 वर्षात त्या ठिकाणी प्राप्त करावा लागेल तुमची जॉईनिंग झाल्यानंतर. बघा त्यानंतर बघा सहाय्यक यंत्र अभियंता याला पण लागणार आहेत. त्याच्यानंतर बघा सहाय्यक विभागीय लेखा यासाठी कुठल्याही प्रकारचा अवजड वाहन चालण्याचा परवाना लागणार नाही. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो बघा आता कोणत्या पदासाठी तुम्हाला जो काही अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे, लायसन आहे तर ते लागणार आहेत आणि कोणत्या पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही किंवा कोणत्या पदासाठी बॅच बिलला लागणार आहेत, लागणार नाही. बॅच बिलला फक्त तुम्हाला वाहक आणि चालक या 2 पदांसाठी तुम्हाला बॅच बिलला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि जे काही अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे किंवा हलके वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तर तो कोणत्या पदांसाठी त्या ठिकाणी लागणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता कुठल्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला त्या ठिकाणी नसेल की अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तर तो सर्वांना लागणार आहेत. बघा चालक आणि वाहक, चालक व वाहक यासाठी अवजड वाहन चालवण्याचा परवाना दोघांनाही लागणार आहे. दोघांनाही शैक्षणिक पात्रता असेल, पेपर पॅटर्न असेल आणि बाकीच्या ज्या काही सर्व पूर्तता आहेत तर दोघांनाही लागणार आहेत. या सर्व गोष्टी जर असेल तर तुम्ही चालक आणि वाहकसाठी अप्लाय करू शकतात. ओके, तुमची उंची पण 160 सेंटीमीटर ते 180 मध्ये पाहिजे. ओके, आणि तुमच्याकडे जे काही लायसन आहेत चालक आणि वाहक या पदाला सेम पाहिजे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे चालक आणि वाहकसाठी वेगवेगळे पेपर होतील का. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.